नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पहा तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय. तर पहा, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताकरिता दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत जे हे अपडेट आलाय तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मीरा भाईंदरवर व वसई विरार पोलीस आयुक्ताकरिता दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत, ठीक आहे. तर बघू शकता, महाराष्ट्र शासन गृह विभाग, तर 1 ऑक्टोबर 2024 हे अपडेट आहे. तर संदर्भ तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. त्याचबरोबर पहा, प्रस्तावना तुम्ही बघू शकता या ठिकाणी की पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून मीरा भाईंदर वसई विरार परिसराकरिता स्वतंत्र मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यास संदर्भाधीन क्रमांक 1 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. उक्त शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेले 1022 पदे पहिल्या टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती व परिशिष्ट ब 1 मध्ये नमूद दुसऱ्या टप्प्यातील पदनिर्मितीकरिता प्रस्ताव उपसमिती व उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनुसार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता, ठीक आहे. आणि तिसरं बघू शकता, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने संदर्भाधीन क्रमांक 2 द्वारे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरिता एकूण 1082 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यानुसार उक्त प्रस्तावास अपर मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या 15 एप्रिल 2024 रोजीच्या बैठकीत व मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 जुलै 2024 रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरिता दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बघू शकता, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरिता शासन निर्णयासोबतच परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 नियमित पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता, उक्त शासन निर्णय माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय सचिव समितीच्या दिनांक 9 जुलै 2024 झालेल्या सन 2024 मधील पहिल्या बैठकीतील मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या सहमतीने दिनांक 19 सप्टेंबर 2024 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. उक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने, ठीक आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर मीरा भाईंदरला जवळपास 1022 पदे हे निर्माण करण्यात आलेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पगार वगैरे किती असणार आहे, ठीक आहे. सहाय्यक उपनिरीक्षक मध्ये बघू शकता 29,200 ते 92,300. पोलीस हवालदारला 26,400 ते 83,600. तर पहा, तर पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास 12,000 जागांसाठी पोलीस भरती येणाऱ्या काळामध्ये निघणार आहे, ठीक आहे. तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, सोमवार जे आहे विधानसभेच्या निवडणूक आहे आणि आचारसंहिता जे आहे ऑक्टोबर महिन्यामध्येच लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक आहे विधानसभेच्या. तर विधानसभेच्या निवडणुकाच्या अगोदर जे या ठिकाणी घोषणा होऊ शकते, जाहिरात या ठिकाणी होऊ शकते आणि फॉर्मसुद्धा चालू होऊ शकते. तर जे आचारसंहिता आहे, आचारसंहिता लागायच्या अगोदरच या ठिकाणी फॉर्म चालू होऊ शकते. तर आतापासून तयारीमध्ये चालू ठेवा. आतापासून 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं,
100 मीटर झालं, त्याचबरोबर पेपरचा सुद्धा तुम्ही आतापासून सराव चालू ठेवा. म्हणजे दोन्ही या ठिकाणी चालू द्या, फिजिकल सुद्धा चालू द्या आणि लेखी परीक्षेचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे. तर लवकरच ज्या 12,000 जागांसाठी ही भरती निघणार आहे पोलीस भरतीची, ज्यामध्ये बॅट्समन झालं, कारागृह झालं, चालक झालं, त्याचबरोबर जे शिपाई झाला आणि SRPFच्या जागा असणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वेतन वगैरे बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे पोलीस भरतीबद्दल.